यासाठीची एक बैठक आज सर्किट हाऊसला संपन्न झाली। याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी होते, पुणे पोलीस कमिशनर होते, महानगरपालिकेचे आयुक्त होते, PMRDचे आयुक्त होते, त्याच्यानंतर RTO होते। अशा वेगवेगळ्या सगळ्याच या विषयाशी संबंधित असलेल्या जे काही शासकीय यंत्रणा आहेत त्याचे सर्व प्रमुख लोक, SP होते, सगळे प्रमुख लोक या ठिकाणी या बैठकीला आम्ही सकाळपासून साधारणतः 1.5 तासाची ही बैठक झाली। आणि त्याच्यामध्ये दोन, जसं मी म्हणालो तसं की अल्पकालीन आणि दीर्घकालीन याच्यावरती उपाय काय असावेत आणि मागच्या काही दिवसात सातत्याने याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, यांनी सुद्धा याच्या संदर्भात काही सूचना दिल्या होत्या, बैठकाही केल्या होत्या। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या सगळ्या भागामध्ये पुढच्या काळातल्या आपल्याला काय उपाययोजना करता येतील, त्यामुळे मी काल म्हणालो तसं त्याच्यावरती आज पुन्हा चर्चा तीच झाली की अल्पकालीन म्हणून योजना ज्या काही आपल्याला उपाय करायचे आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या पट्ट्यामध्ये जांभूळवाडीपासून अगदी वारजेच्या पुलापर्यंत, म्हणजे वडगावचा पूल संपतो तिथपर्यंत सुद्धा आत्ता जे काही 3 ठिकाणी वेगळे वेगळे आपल्याला स्पीड गन्स बसवलेल्या दिसत आहेत, ती संख्या वाढून ती 6 करायची आहे। या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः 2-2.5 किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे तिथे आता वेगमर्यादा जी 60ची आहे ती वेगमर्यादा आता 30ची केली जाणार आहे। खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती RTOच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे ओव्हरलोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहनं आहेत, ही जड वाहनं येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथे जाणार आहे, त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे। हे सगळं करत असताना ठिकठिकाणी रमलर्सची संख्या वाढवली जाणार आहे। केटाईज म्हणतो आपण जे काही रिफ्लेक्टर्स टाईप त्याची संख्या आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते ठिकठिकाणी ते वाढवण्याचे विषय झालेत। NHAIच्या माध्यमातून सर्व्हिस रस्त्याला जांभूळवाडीपासून अगदी शेवट रावेतपर्यंत सुद्धा सर्व्हिस रस्ता हा पूर्ण करण्यासाठी म्हणून जी मदत पुणे महानगरपालिका असेल, PMRD असेल, या सगळ्यांच्या हद्दी जिथं जिथं आहेत त्या सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि ते सर्व्हिस रस्ते लवकर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट हे NHAIने पूर्ण केलं पाहिजे। या जवळजवळ 32 किलोमीटरच्या या सगळ्या स्ट्रेचमध्ये हे सगळे सर्व्हिस रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत आणि त्यामुळे ज्या अंडरग्राऊंड युटिलिटीज असतील त्या सुद्धा